नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण खूप एका वेळानंतर आज राईडला चाललो आहे आणि आज आहे दिवाळीचा पाडवा. आपण सर्व चाललो आहे महालक्ष्मी मंदिर डहाणू येथे. अरे दिखाया भाई, यस सब जा रहे, अभी निकल रहे. एक दोस्त अपना आना बाकी है तो सीधा मिलेगा हाईवे पे. ओके चलो. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आपण आज एक खूप वेळानंतर आज एक राईडला निघालो आहे. छोटीशीच राईड असणार आहे. रोजच्या कामाच्या वेळेमुळे वेळ मिळत नसल्यामुळे आपण कुठं जाऊ नाही शकत. तरी आज एक जवळपास 6-7 महिन्यानंतर आपण निघालो आहे. मध्ये आपण एकदा गावी गेलो होतो, बट आपण तो व्लॉग शूट नाही केला. आणि आता आपण पुढच्या या महिन्यापासून म्हणजे सुरुवातच आहे समजा, पण तुम्हाला नवीन ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया कुठे आपण यावेळी जसा वेळ मिळेल, जसा आपल्याला टाईम मिळेल त्या हिशोबाने आपण 2-4 ठिकाणं करणार आहेत. तर आता आपण थोड्याच वेळात हायवेला पोचू आणि तिथे आपल्याला मिलिंद भेटणार आहे आणि त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. तर आपण पेट्रोल भरायला थांबलो होतो थोडा वेळ आणि आता आपण निघतोय. हायवेला पोचलो आपण. पुढेच बसा तिथे, जरा बॅगमध्ये घे ना. हा सोड मग. कसं थंडी तर मस्त वाटतंय आणि हा जो गाडीचा जो आवाज एक येतो आपला, तो ऐकून एक आनंद मिळतो. आता तुम्हाला सांगू, जवळपास 5-6 महिन्यानंतर आपण गाडी काढली आहे, म्हणजे अशी हायवेला आलो आहे. कारण मध्ये आपल्याला टाईमच नव्हता मिळाला आणि पावसामध्ये थोडं गाडीचा पण आपल्याला थोडा इश्यू झाला होता. त्यामुळे आपल्याला जास्त कुठे जाता येत नव्हतं. पण आता थंडी पण चालू झाली आहे आणि आपण जायचा प्रयत्न करू यावेळी कुठे ना कुठे. आणि यावेळी माझा एक लांब ट्रिप करण्याचा प्लॅन आहे. तर बघूया कसं काय जमतं. मनोरच्या पुढे पोचलो आहे आणि तो बघा जो गड दिसतोय तोच आहे महालक्ष्मी गड. त्याच्या पायथ्याशीच मंदिर आहे, तिथे आपण चाललो आहे. ॲक्च्युली इथे 2 मंदिर आहेत, एक डोंगरावरती आहे आणि एक डोंगराच्या खालती आहे. तर आपण बघूया, डोंगरावरती तर जाऊ का नाही माहीत नाही,
आपण काल येणार होतो, कारण काल लक्ष्मीपूजन होतं. पण सर्वांना सुट्टी नसल्यामुळे आणि सर्वजण घरी नसल्यामुळे आपण तो प्लॅन आजवर घेतला. कारण बरेचसे जण कामाला गेले होते आणि आज देखील 2-4 जण नाही आहेत. हा एक आपल्या इकडून या रस्त्यावरचा एक आवडता स्पॉट आहे. पूर्ण घाट आहे आणि दोन्ही साईडून डोंगर आहेत. हा किल्ला आहे, असावा किल्ला. कधी गेलात तर नक्की जा. आपण गेलो 1-2 वेळेस. बघा इथून त्याची एंट्री आहे. नदीच्या पल्ल्याळ आईचा गोंधळ, डोंगर माथ्यावर देवीचं मंदिर, आई जागर जागर डोंगर माथ्याला, आई जागर जागर डोंगर माथ्याला. भंडार दूर लोटून ते अंधार, आलो दूरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. लंडाटी भंडार दूर लोटून ते अंधार, आलो दूरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. हो काय सीन आहे बघा. सूर्य डोंगराच्या मागून असा उगवतोय. याचा अनुभव तुम्ही गाडीत घेऊ शकता, पण तेवढी मजा येत नाही. सूर्याची जी किरणं येतात त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी येते. महालक्ष्मीगड आपल्याला दिसायला चालू झालं आहे. ते जवळपास 5 मिनिटात आपण पोचू मंदिरात. आता आपण पोचलोय मंदिराच्या बाहेर आहेत. गाड्या पण पार्क केल्यात आणि ते फ्रेश व्हायला थांबलोय. आता आपण पुढे ओटी घेऊन हेल्मेट ठेवून मंदिरात जाणार आहोत. नमस्कार गाईज, आम्ही ते पोहोचलेलो आहे. आता दर्शनाला जात आहे आम्ही. 3-4 तास जाते दर्शन येते आहे. एक दर्शन आहे आमच्याकडे, ती येते आहे. आम्ही दुसरं दर्शन, देवाचं दर्शन घ्यायला जातोय. तर आपण रात्री आम्ही फटाके फोडणार. आम्ही फटाका फोडणार आहे. मस्त फटाका बरोबर फटाका फोड.
आलो आहे. लाईन आहे, जरा गर्दी आहे. पाडवा आणि दिवाळी असल्यामुळे गर्दी आहे. तर आता आपण मंदिराच्या लाईनच्या इथे पोहोचलो आहे. सर्व लाईनीतच आहे. समोर मंदिर दिसते. आपण आलेलो आहोत. पाठी दिसणार पुढे व्हिडिओ चालू. आता आम्ही पोहोचलेलो आहे गाईज. आम्ही तुम्हाला लाईन दाखवतो. खूप मोठी लाईन आहे बिकॉज आज न्यू इयर आहे, पाडवा आहे म्हणून आज गर्दी आहे. गुजराती लोक न्यू इयर आहे गुजराती लोकांचा. आपलं बाबा यायला असतं, कधी असतं गुढीपाडवा. हां ते मधलं कट करा, मी जेवढा विसरलेली तेव्हा. नाही सगळं नको टाकू. मंदिर दाखवते मी तुम्हाला. तुम्ही येऊ नाही शकत आहे तर मी तुम्हाला दर्शन देते. हो आज दर्शना पण आहे बोल बाजूला. हां आणि दर्शन आहे. हां अरे तू हे तर का दिसतोय, तू हाय तर कर. ह्याला कधीपासून कॅमेऱ्यात यायचं आहे पण येऊ नाही शकत होता. एवढं छान मंदिर आहे बघा. माझ्याकडे मिनी ट्रायपॉड आहे. एकदम प्रसन्न वाटतं आहे इकडे येऊन. हे बघा मंदिराचा तुम्हाला बॅक व्ह्यू दाखवतो. फ्रंट व्ह्यू तुम्हाला मी तिकडे जाऊन दाखवतो. आज जरा गर्दी खूपच आहे, गर्दी जास्त आहे. मत कर लाला. स्माइल स्माइल स्माइल. जे डोंगरावरती मंदिर आहे ते इकडे आहे, महालक्ष्मीगड. आणि आपलं हे जे आता मंदिर आहे ते इकडे खाली आहे. एक उधर है ना, सीधी सारी वीडियो में सीधी लाल.
मंदिराच्या बाहेर निघाले. आपल्या चपला आणि हेल्मेट ठेवलं ते घेऊन आपण पुढे घरी जायला निघणार. एका हॉटेलला थांबलो आहे नाश्ता करायला. सकाळपासून आपण काही खाल्लं नव्हतं, तर भूक लागले. सगळ्यांनी मस्त काय ना काय मागवलं. मिसळ पाव, हे बघा ह्याला हसी येते माहीत नाही का, खासी खासी खाची मिसळ, डोसा, पाव, इडली, मेंदूवडा, उत्तप्पा. दोन शेट माणसं आहेत ते तिकडे मॅगनीमध्ये गेलेली. 2 शेट माणसं तिकडे मॅगडीमध्ये, 1 शेट माणूस बाहेरच नाही आलाय. तोच पहिला गेलेला आणि तुझा उत्तप्पा आला. ये तो पूरा जाएगा. तर आम्ही आता एका हॉटेलमध्ये थांबलेलो. आम्ही खूप खाल्लं, आता सगळे सुस्तावले आहे. आता आमची गाडी हळूहळू चालेल. हे बघा सगळे कसे आरामात बसलेले आहेत. अर्धे लोक खात आहेत. अर्ध्यांचं अजून चालू आहे खाणं. हा एकदम सुस्तावला आहे. हा सांगितलं आता मला 2 तास लागतील घरी जायला. चहा आलेला आहे मस्त सगळ्यांची झोप उडवायला. तुझ्यासाठी मी ताटात ठेवलंय की दाखवशील मी कोशील. हा खातोय. चटण्या पडल्या, सगळ्यांच्या चटण्या यांनी घेतल्या आहे आणि हा खातोय. हे बघा मी आणि इशू कॉफी पियालो, आईस कॉफी पियालो. तुम्ही पण पिया, खूप छान असतं. ठीक आहे चला आता बस आम्ही थकलो आता. बोल जातो. चला बाय. तर आता आपण पोटपूजा करून पेटपूजा करू निघतोय घरी जायला. आता आपण 1 तासात घरी पोहोचू. तर चला आजचा दिवस एवढंच. बाय बाय.